तारखेच्या मोर्चात दिल्लीसारखं कोणी काही केलं तर सोडणार नाही, आमची लोक फटकावून काढणार. राज ठाकरेंचा इशारा. आंदोलन घराघरात पोहोचलंय म्हणून सरकार घाबरलंय. राज ठाकरेंची प्रतिक्रिया. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून ठाकरे बंधूंनी रणशिंग फुंकलं. 26 तारखेला नीट पेपर फुटीच्या विरोधात मनसे आणि ठाकरेंची शिवसेना आंदोलन करणार. आता केवळ नीटचा प्रश्न नाही, जनतेचा राग उफाळतोय. न्यायालयाला कुत्रे कबुतरांच्या प्रश्नावर लक्ष द्यायला वेळ, पण झुरळांकडे लक्ष कोण देणार? उद्धव ठाकरेंचा सवाल. मुलांना धमकी देणारे पोलीस ड्रग्ज सप्लायर आहेत का? काँग्रेसनं मुंबई पोलिसांच्या शेअर केलेल्या व्हिडिओवरून राज ठाकरेंचा सवाल. मी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करणार. भाजपनं पोलिसांच्या विषात गुंड आणलेत का? राज ठाकरेंचा सरकारला सवाल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या निवासस्थानाकडे जाणारा रस्ता बंद. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राहत असलेला कृषक रोड बंद. खबरदारीचा उपाय म्हणून रस्ता पूर्ण बंद केल्याची माहिती. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या ऐवजी आंदोलकांवर लाठीचार्ज. आंदोलकांना मारहाण करण्याच्या ऐवजी सरकारनं चर्चा करावी. विद्यार्थ्यांच्या मागण्या आधी समजून घ्या. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधींची लाठीचार्जवर प्रतिक्रिया. संसदेमध्ये चौथ्या दिवशी गदारोळ. नीट मुद्द्यावर सरकार चर्चा करायला तयार, पण विरोधकांना नीटच्या मुद्द्यावर चर्चा नकोय. किरण रिजिजू यांचं लोकसभेत विधान. तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी निमिषा प्रधाननं इंस्टाग्राम खातं बंद केलं. सोशल मीडियावर ट्रोल होत असल्याने इंस्टाग्राम खातं बंद. सीजेपी आंदोलनामुळे ट्रोलिंग वाढल्याची निमिषा प्रधानची माहिती. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना मोदी सोडणार नाही, तर भाजप खासदार संबित पात्रा यांची पेपरफुटीवर प्रतिक्रिया. पेपरफुटीवर सखोल चर्चेची काँग्रेसची मानसिकता नाही, पात्रा यांची टीका. दिल्लीच्या जंतर मंतरवर सीजेपीचं आंदोलन आजही सुरूच. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर आंदोलनाला देशभरातून पाठिंबा. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार. सीजेपीचे नेते अभिजित दिपकेंचा एल्गार. दिल्लीमध्ये 16 मेट्रो स्थानकं आजही बंद करण्यात आली. कोणत्याही आंदोलकाला जंतर मंतरकडे येण्यापासून रोखण्यासाठी डीएमआरसीने घेतला निर्णय. डीएमआरसीच्या निर्णयामुळे सामान्य प्रवाशांचे हाल. दिल्लीतल्या कॅनॉट प्लेसकडून जंतर मंतरकडे येणारा रस्ता बंद. रस्त्यावर दिल्ली पोलीस आणि आरएएफ जवान तैनात. रस्त्यावर आंदोलकांकडून घोषणाबाजी सुरू. पुन्हा आंदोलनामध्ये दिसले तर खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवणार. मुंबई पोलिसांनी आंदोलकांना धमकावल्याचा काँग्रेसचा आरोप. आयुष्यभर तुरुंगामध्ये राहावं लागेल. पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना धमकावलं, काँग्रेसचा आरोप. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर गृह विभागाकडून चौकशीचे आदेश. मुंबईतील सीजेपी आंदोलन प्रकरणी आतापर्यंत 13 गुन्हे दाखल. 18 तारखेपासून मुंबईतील विविध ठिकाणी आंदोलनं सुरू. मुंबईतल्या आंदोलनातील तरुणीचा सीजेपीकडून व्हिडिओ ट्विट. व्हिडिओमध्ये तरुणी पोलीस व्हॅनला अडवत असल्याचं दृश्य कैद. आमच्या मुली मुलांपेक्षा कमी आहेत का? सीजेपीच्या ट्विटमध्ये उल्लेख. मुंबईतल्या तरुणीनं पोलीस व्हॅन अडवल्यानंतर दिग्दर्शक रवी जाधवांची पोस्ट चर्चेत. विद्यार्थ्यांनी उचललेलं पाऊल संयमी, शांततापूर्ण, जबाबदारीचं. शिक्षणाविषयीची त्यांची तळमळ, प्रामाणिकपणा पाहून अभिमान वाटतो. रवी जाधव यांच्याकडून आंदोलक तरुणीचं कौतुक. अभिनेत्री नेहा महाजनचा आंदोलक विद्यार्थ्यांना पाठिंबा. लगान चित्रपटातील गाण्याद्वारे नेहा महाजनकडून भावना व्यक्त. नीट पेपर फुटीवर अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकरची फेसबुक पोस्ट. नीटचे पेपर लीक झाले, परीक्षार्थींनी आत्महत्या केल्या. पेपर लीक आणि आत्महत्यांना जबाबदार कोण? रसिका वेंगुर्लेकरांचा सवाल. राष्ट्रीय नाट्य विद्यालयातील शिक्षक आम्हाला भूमिका करायला आणि भूमिका घ्यायलाही शिकवत होते. अभिनेता सुव्रत जोशीची आंदोलक विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ पोस्ट. मी फक्त आणि फक्त भारताच्या बाजूने आणि तुम्ही. सुव्रत जोशीची पोस्ट व्हायरल. अभिनेता इम्रान खानचा मुंबईतील सीजेपीच्या आंदोलनाला पाठिंबा. काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला अभिनेता इम्रान खानचा पाठिंबा. पेपर फुटीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्विट. दोषींना शिक्षा करण्यास फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करणार. युवकांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्याला सोडणार नाही. पंतप्रधान मोदींचं ट्विट. नरेंद्र मोदींच्या ट्विटनंतर राहुल गांधींचं ट्विट व्हायरल. तुम्ही केवळ आमच्या शिक्षण व्यवस्थेचा संपूर्ण ताबा आणि विनाश होऊ दिला नाही, तर त्याला प्रोत्साहन सुद्धा दिलं आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या प्रत्येकाचं संरक्षणही केलं. राहुल गांधींचं ट्विट. शरद पवार काल पंतप्रधान मोदींना भेटले. यालाच जंतर मंतर म्हणतात. माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर राज ठाकरेंची खोचक प्रतिक्रिया. केंद्र सरकारनं विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला हवं. शरद पवारांची पंतप्रधान मोदींना विनंती. कालच्या भेटीसंदर्भात शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. Going to meet at 11 a.m. on Friday, the 24th July 2026. नीट पेपर फुटी प्रकरणी आणि जंतर मंतरवर लाठीचार्जच्या विरोधात नंदुरबारमध्ये काँग्रेस आक्रमक. धर्मेंद्र प्रधान यांच्या तत्काळ राजीनाम्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिलं निवेदन.
बुलढाण्यामध्ये वंचित ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक, जंतर मंतर लाठीचार्जच्या विरोधात जळगाव जामोद इथे रास्ता रोको आंदोलन. दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ रत्नागिरीमध्ये मोर्चा. शिवशाहू फुले आंबेडकर विचार मंचाच्या माध्यमातून निषेध मोर्चाचं आयोजन. जंतर मंतरवर घडलेल्या घटनेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली. दिल्लीमध्ये जंतर मंतर परिसरात विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बंद पुकारण्यात आला. मुंबईत वंचितचे नेते सुजात आंबेडकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. वंचितकडून आज महाराष्ट्र बंदची हाक. मुंबईतही वंचितकडून आंदोलन सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उतरले रस्त्यावर. पैठण गेट, हर्सुल परिसरात व्यावसायिक महाराष्ट्र बंदमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी. दिल्लीमध्ये आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा अमरावतीमध्ये काँग्रेसकडून निषेध. काँग्रेसकडून शहरातील जयस्तंभ चौकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर आंदोलन. नांदेडमध्ये वंचितच्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. सकाळच्या सत्रामध्ये नांदेड शहरातील दुकानं कडकडीत बंद. नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडीसह ठाकरे, शिवसेना, राष्ट्रवादी, शरद पवार पक्ष, मनसे यासह समविचारी संघटना बंदमध्ये सहभागी. पुण्यामध्ये वंचित बहुजन आघाडीचं आंदोलन सुरू. दुकानं बंद करा, वंचितच्या कार्यकर्त्यांकडून दुकानदारांना आवाहन. आंदोलनादरम्यान पोलिसांचा बंदोबस्त वाढला. पुण्यामध्ये जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वंचितचं ठिय्या आंदोलन. वंचित आघाडीचे कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले. वंचितकडून आज राज्यभर महाराष्ट्र बंदची हाक. वंचितचे मुंबई प्रदेश अध्यक्ष चेतन अहिरे विक्रोळी पोलिसांच्या ताब्यात. मुंबईतील महाराष्ट्र बंदच्या आंदोलनावेळी पोलिसांची कारवाई. कोल्हापुरात वंचितच्या महाराष्ट्र बंदला डाव्या आघाडीचा पाठिंबा. वंचित आणि डाव्या आघाडीकडून बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात दुकानं बंद करण्याचं आवाहन. वसई विरार भागातील वंचितचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात. महिला आघाडी जिल्हाध्यक्ष गीता जाधवांसह कार्यकर्ते ताब्यात. धाराशिवच्या कळंबमध्ये महाराष्ट्र बंदला प्रतिसाद. येरमाळा कळंब रोडवर चक्काजाम आंदोलन. वाहतूक काही काळ विस्कळीत. आंदोलनस्थळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शवला. वंचित बहुजन आघाडीकडून अहिल्यानगरमधील भिंगार बंदची हाक. जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात भिंगार बंद. भिंगारमधील सर्व आस्थापना बंद. वंचितच्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ जालन्यामध्ये वंचित बहुजन आघाडीची रॅली. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या विरोधात चंद्रपूरमध्ये निषेध. बायपास रोडवरील तेलंगणा महाराष्ट्र राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांकडून चक्काजाम करण्याचा प्रयत्न. महाराष्ट्र बंदचे पडसाद भंडारातही उमटले. सर्वपक्षीय रॅली काढत शाळा महाविद्यालय बंद ठेवली. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराचाही निषेध. दिल्लीतील जंतर मंतरवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवडमध्ये विद्यार्थी रस्त्यावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांचा पाठिंबा. शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची विद्यार्थ्यांकडून मागणी. पनवेलमध्ये पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसह विविध संघटनांकडून आंदोलन. आंदोलकांकडून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त. नीट पेपरफुटी आणि दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून रॅली. जोरदार घोषणाबाजी करत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी. वंचितच्या महाराष्ट्र बंदच्या आवाहनाला सोलापुरात प्रतिसाद. सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ करमाळ्याच्या बाजारपेठेमध्ये कडकडीत बंद. जळगावच्या भुसावळमध्ये भाजपचा राहुल गांधींच्या विरोधात आंदोलन. विद्यार्थ्यांचा वापर करून देशातील वातावरण बिघडवण्याचा राहुल गांधींचा प्रयत्न. भाजपचा आरोप. राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा चंद्रपूरमध्ये निषेध. चंद्रपूर तेलंगणा राष्ट्रीय महामार्गावर चक्काजामचा प्रयत्न. आंदोलनात विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी. नाशिकच्या लासलगावमध्ये नीट पेपरफुटी आणि जंतर मंतरवरील लाठीचार्जच्या विरोधात मोर्चा. एसटी आगार ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत निषेध मोर्चाचं आयोजन. लासलगाव पोलिसांना मागण्यांचं निवेदन सादर. दिल्लीमध्ये केंद्राविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या विरोधात सरकारला समर्थन देण्यासाठी सिंधुदुर्गमध्ये भाजपचं आंदोलन. कुडाळमध्ये भाजपकडून मानवी साखळी करून भारताच्या अखंडतेच्या घोषणा दिल्या. दिल्लीमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची नितेश राणेंकडून सदिच्छा भेट. भेटीमध्ये आगामी काळातील संघटनात्मक कामकाजाबाबत सकारात्मक चर्चा. बारामतीमध्ये स्वर्गीय अजित पवारांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केलं पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण. मोठ्या संख्येनं अजित पवारांचे कार्यकर्ते आणि चाहते उपस्थित.
वाढदिवस साजरा न करण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय. विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. लोकभावनांचा आदर करत वाढदिवस साजरा न करण्याचा उद्धव ठाकरेंचा निर्णय. एमपीएससी राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीच्या गुणांमध्ये कपात. मुलाखतीसाठी आता 275च्या ऐवजी 175 गुण असणार. मुख्य परीक्षा आणि मुलाखत मिळून एकूण गुणांची रचना बदलणार. एमपीएससीचा नवा निर्णय. राज्यातील 30,000 कंत्राटदारांकडून आंदोलनाचा इशारा. अनेक महिन्यांपासून थकीत बिल न मिळाल्यामुळे कंत्राटदार आक्रमक. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाबाहेर आंदोलनाचा इशारा. राज्यातील कंत्राटदारांचे 1 लाख कोटींचं बिल थकीत असल्याचा दावा. यवतमाळ जिल्ह्यामध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही 117 शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता कायम. शिक्षक भरती प्रक्रिया तातडीनं पूर्ण करून नियुक्त्या करण्याची पालकांची मागणी. मुंबई पुणे डेक्कन क्वीनमध्ये झुरळ आढळला. रेल्वेच्या स्वच्छतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित. रेल्वे प्रशासनानं स्वच्छतेबाबत अधिक कठोर उपाययोजना कराव्यात अशी प्रवाशांची मागणी. पिंपरी चिंचवड शहरातील रावेत परिसरामध्ये बॅनर लावण्याच्या वादातून तरुणाला मारहाण. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद. रावेत पोलीस ठाण्यामध्ये 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. पुण्यातील घाट परिसराला आज पावसाचा रेड अलर्ट जारी. तर पालघर, रायगड, रत्नागिरी, नाशिकमधील घाट परिसर आणि साताऱ्यामधील घाट परिसराला ऑरेंज अलर्ट जारी. हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा अंदाज. गोंदिया जिल्ह्यातील देवरी, सडक अर्जुनी आणि अर्जुनी मोरगाव या 3 तालुक्यामध्ये अतिवृष्टीची नोंद. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्यानं पुजारी टोला धरण तुडुंब. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पुण्याच्या भोरमध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढला. पावसाच्या हजेरीमुळे भात लावणीच्या कामांना वेग. भिवंडी शहरातील कामवारी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. भिवंडी महानगरपालिकेच्या वतीनं कामवारी नदी किनाऱ्यावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नदीपात्रामध्ये जाण्यास मनाई. नाशिकच्या इगतपुरीमध्ये दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस. मुसळधार पावसानं दारणा धरण 86% भरलं. धरणालगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा. पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे सूर्या धरणातून विसर्ग. धरणातून पाणी सोडल्यानं सूर्या नदीला पूर. पुराचं पाणी पालघर सिन्नर महामार्गावर आलेलं. वाहतूक पूर्णपणे बंद. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं प्रशासनाकडून आवाहन. नाशिकच्या गंगापूर धरणातून 3,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. नाशिक परिसर आणि धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. पालघरच्या सूर्या प्रकल्पातील धावणी धरणाचे 5 दरवाजे उघडले. 37,303 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या 65 गावांना सतर्कतेचा इशारा. मावळ आणि पिंपरी चिंचवडसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा 92.27% पोहोचला. गेल्या 24 तासामध्ये 6.52% पाणीसाठ्यामध्ये वाढ. जळगावच्या अतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले. धरणातून तापी नदी पात्रामध्ये 5,227 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नाशिकच्या निफाडमधील नांदूर मध्यमेश्वर धरणातून 25,925 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. गोदावरी नदीपात्रातून जायकवाडीच्या दिशेनं पाण्याचा विसर्ग. चांदोली, सायखेडा, शिंगवे, करंजगाव या गावात पूरस्थिती टाळण्यासाठी उपाययोजना. वापीमधील दमणगंगा नदीवरील पूल पाण्याखाली गेल्यानं मुंबई अहमदाबाद महामार्गावर 30 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. वापी ते तलासरीपर्यंत वाहनांच्या रांगा. पालघर जिल्ह्यात आणि गुजरात पावसाचा जोर कायम. वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये पावसाचा जोर ओसरला. मात्र नालासोपारा पूर्व पश्चिम जोडणारा पुलाखाली दोन्ही रस्ते पाण्याखाली. पावसाची रिपरिप सुरू असून अधूनमधून जोरदार पाऊस पडत असल्यामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं. चंद्रपूरच्या नागवीडमधील गोढाचरी उपकालवा फुटला. कालवा फुटल्यानं पाणी शेतामध्ये शिरलं. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. विरारसह नालासोपाऱ्यामध्ये पावसाची संततधार सुरूच. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पालघर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी. रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलं. ट्रॅकवर पाणी आल्यानं पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या 10 गाड्या रद्द. खोलवड उंबरगाव दरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ पाणी मोठ्या प्रमाणावर आलं. गुजरात आणि मुंबई दरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम. वसई विरारसह पालघर जिल्ह्याला आज येलो अलर्ट. विरार पश्चिमेतील विवा कॉलेजचा रस्ता पाण्याखाली गेला. विवा मार्गावर 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचलं. साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल. बुलढाण्याच्या उतरादा ग्रामपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे शाळकरी मुलांचे हाल. रस्ता अर्धवट सोडल्यामुळे शाळेकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था. पाण्यातून वाट काढत विद्यार्थ्यांचा प्रवास.
मुसळधार पावसामुळे तलासरीमधील संचान उंबरगाव रोड कालपासून बंद. पालघर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत. मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब, अनेक रस्ते पाण्याखाली. पालघरमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. मागील 16 तासांपासून शेकडो गावांचा वीज पुरवठा खंडित. परिसरात अजूनही पावसाचा जोर कायम. नाशिकच्या रामकुंड परिसरात रेस्क्यू गांधी तलावावर अडकलेल्या पर्यटकाला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू. याआधी एका नेपाळच्या पर्यटकाला बाहेर काढलं. नाशिकमध्ये मुसळधार, गोदावरीला पूर. धुळ्याच्या सागरी तालुक्यामध्ये बुरशीनाशकाच्या एका थेंबानं लाखोंची पिकं उद्ध्वस्त. बुरशीनाशकाच्या फवारणीनंतर कलिंगड, केळी, कापूस पिकांचं नुकसान. 4 शेतकऱ्यांचं 35 लाखांचं नुकसान. लोणावळ्यामध्ये पावसाळी ट्रेकसाठी आलेला पर्यटक पाय घसरून झाडाच्या खोडामध्ये अडकला. दैव बलवत्तर म्हणून हा पर्यटक खोल दरीमध्ये पडता पडता वाचला. या पर्यटकाचा व्हिडिओ व्हायरल. वाशिममध्ये 4 वर्षीय चिमुकलीवर रानडुकराचा हल्ला. मालेगाव तालुक्यामधल्या जौळका रेल्वे तालुक्यामध्ये घडली घटना. पूर्वा सावळे असं गंभीर जखमी झालेल्या चिमुकलीचं नाव. सकाळच्या सुमारास घडली घटना. धाराशिवच्या उमरगा तालुक्यामधल्या कवठा ग्रामपंचायतीने दिली बनावट विवाह नोंदणी प्रमाणपत्र. बांगलादेश, कर्नाटक आणि मुंबई या ठिकाणच्या लोकांना विवाह नोंदणी प्रमाणपत्र देण्यात आल्याचा ग्रामस्थांचा आरोप. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यामध्ये डिजिटल स्मार्ट मीटरच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक. नव्या मीटरमुळे वीज बिल 2 ते 3 पट जास्त आल्याचा आरोप. जुने मीटर पुन्हा बसवण्याची मागणी. 3 वर्षानंतर बेपत्ता मुलगा कुटुंबाला सुखरूप मिळाला. मुंबई पोलिसांच्या सतर्कता आणि संवेदनशीलतेमुळे 3 वर्षाच्या शोध मोहिमेला यश. 2023 पासून बेपत्ता असलेला 8 वर्षाचा मुलगा 3 वर्षानंतर कुटुंबियांच्या स्वाधीन. जळगावच्या गारखेड्यामध्ये शेतीच्या वादातून सख्या पुतण्याकडून चुलत्याची हत्या. हत्येनंतर आरोपीकडून अपघाताचा बनाव. पोलिसांकडून काही तासातच पर्दाफाश. नंदुरबार शहर पोलिसांकडून 3 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत 2 सराईत आरोपींना अटक. सीसीटीव्हीच्या आधारे कारवाई करत सुमारे 12 लाखांचा मुद्देमाल जप्त. पंढरपूरच्या पिराची कुरोली इथे संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. गावातील मुक्काम आटोपल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ. बुलढाण्याच्या खामगावमधून वारकऱ्यांसाठी रेल्वेची पहिली फेरी. विठ्ठल दर्शन एक्सप्रेसने 1506 वारकरी पंढरपूरकडे रवाना. आषाढी एकादशी अवघ्या एका दिवसावर आली असताना विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये दर्शनासाठी 13 तास लागत असल्याचं समोर. लाखो भाविक पंढरीमध्ये दाखल. देवाच्या दर्शनाची रांग सर्व शेड पार करत गोपाळपूर नजीक पोहोचली. त्र्यंबकेश्वरहून पंढरीकडे निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं माढ्यामध्ये आगमन. प्रशासनाच्या वतीनं विधिवत पूजा करून पालखीचं स्वागत. जळगावच्या पिंपराळा इथे विठ्ठल मंदिर संस्थानच्या रथोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात. पिंपराळा इथल्या विठ्ठल मंदिर संस्थानच्या रथोत्सवाला तब्बल 150 वर्षांची अखंड परंपरा. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये तृतीयपंथीयांकडून स्वतंत्र दिंडीद्वारे सहभागी. सामाजिक समतेचा संदेश. 4 वर्षांपासून वारीमध्ये सहभागी होत ते विठुरायाकडे बळीराजाचं सुख समृद्धीसाठी करतात प्रार्थना. छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 वर्षीय चिमुकलीच्या अपहरणाचा प्रयत्न. नागरिकांच्या सतर्कतेमुळे अपहरणाचा प्रयत्न फसला. खाऊचा आमिष दाखवत रिक्षा चालकाकडून मुलीला रिक्षात बसून पळून नेण्याचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरच्या कडेठाण बुद्रुकमध्ये डाळिंब चोरीच्या संशयावरून 5 जणांना मारहाण केल्याचा आरोप. जातीवाचक शिवीगाळ, जीव मारण्याची धमकी दिल्याचा आरोप. पाचोड पोलिसांकडून 9 जणांच्या विरोधात अॅट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल. ठाण्यामधल्या घोडबंदर पाथलीपाडा रस्त्यावर कंटेनरचा अपघात. अपघात चालक आणि वाहक दोन्ही सुदैवानं बचावले. अपघातामुळे पाथलीपाडा पूल काही काळ बंद करण्यात आला होता. लातूरच्या उदगीरमध्ये नगरसेवक बाळासाहेब पाटोदेंकडून लाडकी लेक योजना सुरू. प्रभागामध्ये जन्मलेल्या प्रत्येक मुलीच्या नावावर 21,000 रुपयांची मुदत ठेवत स्वतःच्या वैयक्तिक निधीमधून उपक्रमाचा निर्णय.